हिंगोलीच्या पाळोदीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्जबाजारी शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। कळमनुरी पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद या सगळ्या प्रकरणामध्ये झाली आहे आणि तपासाची सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी संतोष भिसे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संतोष, आत्महत्येमागचं कारण हे कर्जबाजारी असण्याचंच होतं का? या संदर्भात आता काही खुलासा झालाय का? कुटुंबियांचं आता या सगळ्या संदर्भात काही म्हणणं आहे का? नक्कीच रिद्धी, कारण कळमनुरी तालुक्यातील पाळोदी या गावातील ही घटना आहे। संतोष हिंगणकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे। या शेतकऱ्याला 3 एकर शेती आहे, कारण अल्पभूधारक शेतकरी आहे आणि या शेतीवर जो आहे तो या कुटुंबाचा गाडा चालतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये याच शेतीवर या शेतकऱ्यांनी स्टेट बँकेचं 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे। आणि मात्र अतिवृष्टीमुळे ना सोयाबीन पिकलं, त्याचबरोबर रब्बीचा हंगाम देखील हातात गेला आहे। आता डोक्यावर असलेलं कर्ज नेमकं फेडायचं कसं, या चिंतेमध्ये हा शेतकरी होते। मागे काही दिवसापासून हा शेतकरी अस्वस्थ होता आणि तो अचानक काल शेतामध्ये गेला आणि शेतामधून तो म्हणजे बराच वेळ होऊन वापस आला नाही। त्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याचा मृतदेह जे आहे तर शेतातल्या विहिरीवर तरंगताना दिसलेला आहे। कारण आता खरोखर तर हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र जे आहे ते काही किंवा थांबत नाही, कारण अतिवृष्टी आणि कर्जबाजारीमुळे शेतकरी चांगले चिंतातूर झाले, त्यातलाच हा प्रकार आहे रिद्धी। जी, धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीसाठी।